वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये खरं तर 7 नोव्हेंबरपर्यंत वंदे मातरम हे गीत समूह पद्धतीनं गाण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेत। मात्र मालेगाव शहरातील नामांकित झुंबरलाल पन्नालाल काकणी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी असा कोणताच आदेश आम्हाला मिळाला नसल्याचं म्हणत त्याची अंमलबजावणी केलेली नाहीये। लोकशाही मराठीनं या सगळ्या संदर्भात जेव्हा रियालिटी चेक केलं त्यावेळी मात्र हे सगळं भीषण वास्तव समोर आलंय। त्यामुळे आता तहसीलदार शिक्षण विभागाकडून कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। जो मालेगावच्या ज्या शाळा आहेत त्यांचा रियालिटी चेक केला असता मालेगावच्या बहुतेक शाळांमध्ये ह्या वंदे मातरम शाळेचे जे गीत आहे याचा सराव सुरू आहे आणि 7 तारखेला याचा मोठा कार्यक्रम सुद्धा राज्याच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा होणार आहे। आज आपण आलो आहोत या प्रेमायसिसमध्ये। ही मालेगावची एक मोठी शाळा आहे, झुंबरलाल पन्नालाल काकाणी विद्यालय हे जे आहे, यात कनिष्ठ महाविद्यालय देखील आहे, प्राथमिक शाळा सुद्धा आहे। एक एवढी मोठी शाळा असताना मात्र येथील शाळेच्या शिक्षकांचं असं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारच्या शासनाचा GR जो आहे तो पोहोचला नसल्या कारणाने या ठिकाणी जे आहे या शासनाच्या आदेशाची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि वंदे मातरम गीत जे आहे हे या शाळेमध्ये कुठेही गाताना दिसलं जात नाही आणि विद्यार्थ्यांना सुद्धा याची कुठल्याही प्रकारची सूचना ही दिली गेलेली नाही आहे। मात्र जर त्या अनुषंगाने विचार केला तर शासनाचा GR जो आहे हा ऑनलाईन पद्धतीने फ्लॅश झाला आहे आणि बहुतेक शाळांमध्ये हा GR आलेला आहे आणि या GRच्या माध्यमातून या अंमलबजावणी प्रत्येक शाळांमध्ये सुरू झाल्याचं चित्र आहे। मात्र मालेगावात जर विचार केला तर ही शाळा मात्र त्या दृष्टिकोनातून विचार केला तर या शासनाच्या GRला अपवाद ठरते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।